भातकुली तालुक्यातील गणोजादेवी मार्गावर असलेल्या महालक्ष्मी कापूस जिनिंग फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। फॅक्टरी परिसरातून आगीचे मोठमोठे लोड उठताना दिसून आले। आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमक दलाच्या वाहनांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार यापूर्वी साठवणूक करून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा कापूस गठाण याच आगीत जळून खाक झालाय। आगीमुळे फॅक्टरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे। आग वेगाने पसरत असल्याने आसपासच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सध्या अग्निशमक दलाकडून सातत्याने पाण्याचे फवारे मारून आग नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। लाख करोड रुपयाचं नुकसान झालं आहे आणि अजून म्हणजे कशामुळे लागले हे अजून काही लक्षात आलेलं नाही आहे आणि करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आजची आवक सुद्धा थांबली आहे। आता आम्ही त्याच्यात सिंहवंचने धाव कशामुळे हे सगळं झालं, आता याची शहानिशा करून माहीत पडेल काय कशामुळे झालं काय झालं। पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। घटनेबाबत अधिक माहिती आणि नुकसानीचा अंदाज आग पूर्णपणे विझल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती।